मायसेल्फ ऐश्वर्या ननवरे. आज आपण संस्कृतचा पेपर डिस्कस करणार आहोत. पेपरमध्ये कोणत्या प्रश्नामध्ये किती उत्तर लिहिणं एक्सपेक्टेड आहे किंवा काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे या बाबतीतला आज आपण डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर संस्कृतमध्ये पासिंग खूप सोपं आहे, कारण पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 भाग असल्यामुळे संस्कृतचं पासिंग सोपं जातं. पार्ट 2 मध्ये सगळा थेरॉटिकल पार्ट आहे, जे आपण क्रियामध्ये रचनामध्ये शिकलेलो असतो किंवा अष्टांगमध्ये ज्या गोष्टी झालेल्या असतात त्या गोष्टी पुन्हा आपल्याला पार्ट 2 मध्ये असतात आणि पार्ट 1 मध्ये आपल्याला जास्तीत जास्त हा ग्रामरचा पार्ट असतो. त्यामुळे पार्ट 2 हा आपल्याला सोपा जातो. आता पार्ट 1 मध्ये पहिला आज पेपर 1 डिस्कस करूयात आणि नेक्स्ट लेक्चरला आपण पेपर 2 कसं लिहायचं, काय लिहायचं, किती उत्तर एक्सपेक्टेड आहे कोणत्या प्रश्नामध्ये याच्याबद्दल आपण आज डिस्कशन करूयात. सर्वात प्रथम आपल्याला बघायचं आहे की लघु उत्तरी क्वेश्चन म्हणजेच एसएक्यू मध्ये एसएक्यू किती 5 मार्काचे 8 एसएक्यू असतात. यामध्ये आता पहिला एसएक्यू बघूयात. पहिल्या एसएक्यू मध्ये काय आहे, अधोदत्तानां पदानां संधी चित्वा व योजयित्वा लिखत. म्हणजे यामध्ये आपल्याला संधी सोडवायच्या आहेत किंवा संधी करायच्या आहेत. आता यामध्ये पहिला प्रश्न आहे रागादी. रागादीमध्ये काय येणार, आपल्याला संधी करायची याची राग अधिक आदी हे काय येणार, तुमची पहिली संधी येणार. याची संधीचा विग्रह झाला. नंतर ना काय आहे क्वचित धर्म, याची ऑलरेडी संधी करून दिलेली आहे, याची संधी लिहायची आपल्याला. कोणती संधी येते इथं, क्वचित धर्म, इथं द आहे, क्वचित धर्म. ठीक आहे. त्यानंतर ना काय आहे निस्सार. नि अधिक सार काय येणार याचं निस्सार. नंतर ना विष्णुस्त्राताचं काय येणार विष्णू अधिक त्राता. नंतर ना द्रव्यानी उपस्थाता, हा शब्द आपल्याला अष्टांग हृदयमध्ये येऊन गेलेला आहे. द्रव्यानी अधिक उपस्थाता, द्रव्यानी उपस्थाता. आता जर संधीचा हा प्रश्न आपण जर डिस्कस करायला घेतला तर संधीचे मार्क्स तुमचे 15 असतात. संधीचं वेटेज किती आहे, 15 मार्क्सचं वेटेज आहे, बरोबर. ह्यामध्ये तुमचा फिक्स एक एसएक्यू असतो, एक एसएक्यू 5 मार्क्सचा आणि एक असतो एलएक्यू किती तुमचा 10 मार्कांचा एक एलएक्यू ह्याच्यामधून फिक्स येत असतो. म्हणून संधी जर आपण केल्या तर आपल्याला 15 मार्क सहजासहजी मिळून जातात. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे आपला समासाचा. समास आपल्याला समास हा जर टॉपिक आपण केला तर ह्या समासवरून आपल्याला 15 मार्क येतात आणि ह्या 15 पैकी आपल्याला फिक्स एक एसएक्यू असतो, एक 5 मार्कांचा एसएक्यू आणि एक 10 मार्कांचा एलएक्यू असतो. म्हणजे ज्यावेळी आपण समास हा पार्ट कंप्लीट करतो त्यावेळी आपले 15 मार्क इथंच फिक्स होऊन जातात. यामध्ये आता समास पाहूयात आपण. अधोदत्तानां पदानां विग्रह वाक्यम समस्त पदम वा लिखत. आता ह्यामध्ये आपल्याला बघायचंय की पहिला शब्द काय दिलेला आहे, म्हणजे आपल्याला सामासिक शब्द दिलेले असतील तर त्याचा विग्रह करायचा आहे किंवा समासिक शब्दाचा विग्रह दिला जर असेल तर तो सामासिक शब्द बनवायचा आहे. अधोदत्तानां पदानां विग्रह वाक्यम समस्त पदम वा लिखत, म्हणजे विग्रह केलेलं वाक्य असेल तर त्याचा सामासिक शब्द आपल्याला लिहायचा. आता पहिला शब्द आहे पंचतंत्रम. ज्या ठिकाणी आपल्याला संख्यावाचक शब्द दिसतो त्याला आपण काय म्हणत असतो, द्विगु समास. म्हणजे पंचतंत्रम, पंचानां तंत्राणां समाहारः, हे काय झालं तुमचं द्विगु समास झालं. द्विगु समास आपण कसा ओळखतो, ज्यावेळी कुठलाही एखादा सामासिक शब्द मध्ये संख्यावाचक शब्द असेल, संख्यावाचक शब्द दिसला की आपण त्याला द्विगु समास असे म्हणतो. त्यानंतर कृष्णस्य समीपम, म्हणजे इथं आपल्याला सामासिक विग्रह म्हणजे विग्रह करून दिलेला आहे ऑलरेडी. मग आपल्याला त्याचं काय करायचंय, समास ओळखायचा आहे किंवा समास लिहायचा आहे कोणता. आता इथं काय येणार, उपकृष्ण येणार. कृष्णस्य समीपम हा अव्ययीभाव समास आहे आणि हे आहे आपलं उपकृष्ण. याचा सामासिक शब्द काय येतो, उपकृष्ण. आणि समास कोणता आहे, हा अव्ययीभाव समास आहे. अव्ययीभाव समास. ठीक आहे. नेक्स्ट न सत्यम इथं सामासिक शब्दाचा विग्रह करून दिलेला आहे. न सत्य, ज्या पण विग्रहामध्ये तुम्हाला न हा शब्द दिसेल तो कोणता समास झाला, नय तत्पुरुष समास. आता ह्याचा शब्द काय येणार, सामासिक शब्द न सत्यचं काय येतं, असत्य. त्याचं काय झालं समास, नय तत्पुरुषी समास. खाली बघा, लंबोदरम लंब उदरम यस्य सह, लंबम उदरम यस्य सह. म्हणजे काय की ज्या ठिकाणी उपमा दिलेली असते असा कोणताही शब्द, म्हणजे नीलकंठ असेल, नीलकंठ यस्य सह, म्हणजे ज्या शब्दामध्ये तुम्हाला उपमा दिलेली दिसेल तो शब्द कसा झाला तुमचा
बहुव्रीही समास झालं. लंबम उदरम यस्य सह म्हणजे तुमचा हा कोणता समास झाला? बहुव्रीही समास झाला. त्यानंतर ना ज्वराय हितम, ज्वराय हितम जर ह्याला आपण व्यवस्थित बघितलं तर ज्वराय म्हणजे इथं काय दिसते? चतुर्थी दिसते, बरोबर. मग हे ज्वरहितम म्हणजे कोणता तत्पुरुष, कोणता समास झाला? चतुर्थी तत्पुरुष. ठीक आहे, हा झाला तुमचा चतुर्थी तत्पुरुष समास. ओके, समासावरून अशा प्रकारे तुम्हाला एक 5 मार्काचं एसक्यू आणि एक 10 मार्काचं एलक्यू फिक्स येत असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. अधोदत्तैः अव्ययपदैः रिक्तस्थानं पूरयत. आता इथं पण तुम्हाला तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला दिसेल की फिक्स 5 मार्क्सचा क्वेश्चन तुमच्या अव्ययावरून येतो. जे दिलेले अव्यय आहेत ते कुठे वापरायचे, कधी वापरायचे ते दिलेलं आहे. तो अव्ययाचा पार्ट जर तुम्ही केला तर तुमचे हे 5 मार्क काय होऊन जातात? फिक्स होऊन जातात. ठीक आहे, त्यानंतर ना आता खाली बघूयात एक एक. पहिला प्रश्न, वायू पित्तम कफ च त्रयोदोषाः. च कधी वापरतो? च म्हणजे आणि, वायू पित्त कफ हे काय आहेत? 3 दोष आहेत. त्रयोदोषाः. न हि तोयात विना वृत्तीही स्वस्थस्य व्याधितस्य वा. नंतर ना यथा भूमी तथा. आता इथं जर बघितलं कॉमन सेन्सची गोष्ट आहे, यथा तथा असे एकाच ठिकाणी आहे म्हणजे इथं काय येणार? पहिल्यांदा यथा भूमी तथा तोयम. नंतर शरीर माध्यम खलु धर्म साधनम, इथं खलू येणार. त्यानंतर इति प्रथमो अध्याय शब्दरूपाणी. आता शब्दरूपाणीमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं? शब्द पाठ करायचे. जेवढे तुमच्या सिलेबस कॉपीमध्ये दिलेले शब्द आहेत ते सिलेबस कॉपीमधले शब्द तुम्ही पाठ केले तर याच्यामधून तुम्हाला एक फिक्स एसक्यू भेटणार. म्हणजे जर तुम्ही हे शब्द सगळे पाठ केले दिलेले तर तुम्हाला एक 5 मार्काचा एसक्यू आणि एक 10 मार्काचा एलक्यू इथून काय होणार? फिक्स होणार. म्हणजे इथले मार्क्स तुमचे फिक्स होणार. आता याच्यामध्ये पहिला शब्दरूपाणी लिखत आहे, याच्यामध्ये काय काय लिहिणं एक्सपेक्टेड आहे? तर पहिला क्वेश्चन बघा, धमण्ये. धमण्येमध्ये पहिलं तर त्याचं मूळ शब्द कोणता आहे ते लिहिणं गरजेचं आहे. धमनी हा मूळ शब्द आहे. तो कसा आहे? इकारांत आहे. इकारांत, स्त्रीलिंगी, चतुर्थी एकवचन. तो कसा आहे? चतुर्थी एकवचन शब्द आहे. एवढं लिहिणं एक्सपेक्टेड आहे. एवढं लिहिलं की इथं तुम्हाला 1 मार्क भेटून जातो. त्यानंतर ना मात्रा हा शब्द आहे. मात्रामधला मूळ शब्द काय आहे? मातृ हा काय झाला? मूळ शब्द. तो कसा आहे? ऋकारांत. काय आहे तुमचा? तो ऋकारांत शब्द आहे. कसा आहे? स्त्रीलिंगी आहे. ठीक आहे, त्यानंतर ना तृतीया एकवचन. विभक्ती कोणती आहे याची? तृतीया एकवचन. त्यानंतर ना थर्ड क्वेश्चन, एतस्य. आता एतस्य बघितलं तर षष्टी दिसतं. तस्य स्य लागलं की आपण काय म्हणतो त्याला? षष्टी तत्पुरुष. ठीक आहे, षष्टी. एतस्य मध्ये एतत हा काय झाला? त्यातला मूळ हा सर्वनाम आहे ऍक्च्युली आणि हा काय झाला? मूळ शब्द झाला त्यातला. एतत पुल्लिंगी हा कसा आहे? पुल्लिंगी शब्द आहे. हा सर्वनाम आहे आणि इथे काय येणार? त्याची विभक्ती कोणती आहे? षष्टी एकवचन विभक्ती आहे. त्यानंतर ना चौथा, भिषज मध्ये भिषजेमध्ये तुम्हाला मूळ शब्द भिषग असा दिसेल. तो शब्द कसा आहे? जकारांत शब्द आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याची विभक्ती कोणती झाली? चतुर्थी एकवचन विभक्ती. त्यानंतर ना 5वा आहे तुमचं कलायाम मध्ये तुमचं कला हा काय झाला? मूळ शब्द झाला. कला हा शब्द कसा आहे? आकारांत स्त्रीलिंगी. कलायाम हे काय झालं? सप्तमी एकवचन. अशा प्रकारे तुम्ही जर तुमचं शब्दरूपाने व्यवस्थित पाठ केलं तर तुमचे एक एसक्यू आणि एक एलक्यू काय होऊन जातो? इथेच फिक्स होऊन जातो. त्यानंतरचा पार्ट आहे तुमचा उपसर्ग. सगळ्यात सोपं आणि सगळ्यात मार्क्स गेनिंग जर काय असेल तर ते उपसर्ग. तुम्हाला टोटल 22 उपसर्ग दिलेले आहेत. 22 उपसर्गांचे तुम्हाला 22 वाक्य पाठ करायचे आहेत. 22 वाक्य पाठ करायचे आहेत. 22 पैकी तुम्हाला कोणतेही 5 उपसर्ग दिलेले जातील आणि त्याचे तुम्हाला काय करायचे? वाक्य लिहायचे आहेत. मग तुम्हाला किती? 22 दिलेले आहेत वाक्य आणि त्या 22 वाक्य तुम्हाला पाठ करायचे. हे असे तुम्हाला काय दिलेले आहेत? 22 वाक्य दिलेले आहेत. प्र, परा, अप, सम, अणु, अव, सु हे असे तुम्हाला हे 22 उपसर्ग दिलेले आहेत आणि त्या 22 उपसर्गांचे तुम्हाला पाठ करायचे आहेत. एवढं पाठ केलं की तुमचं काय होतात? 5 मार्क फिक्स होऊन जातात. ओके, मध्ये काही नाही, व्हॅरी असू शकतात वाक्य. कसंही वाक्य केलं तरी तुम्हाला त्याचे करेक्ट
सेंटेन्स जर तुम्ही फॉर्म केलं असेल तर त्याचे मार्क्स तुम्हाला भेटतात. आता पहिलं काय आहे बघा, अधि काय येणार याचं, अधि हा शब्द तुम्हाला वापरून एक शब्द, अधि हा उपसर्ग वापरून तुम्हाला एक शब्द बनवायचा आहे आणि त्याच्यापासून एक सेंटेन्स बनवायचे. मग सह वने अधिवसती म्हणजे तो वनामध्ये राहतो. किंवा दुसरं वाक्य तुम्ही बनवू शकता, रोगस्य अधिकरणम शरीरम. इथं अधिकरणम हा शब्द झाला बघा, रोगस्य अधिकरणम. इथं सुद्धा काय झाला, अधि हा शब्द वापरला गेला. ठीक आहे, नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय आहे तुमचं, परीला आपण, परी हा शब्द पूर्ण म्हणजे उपसर्ग आहे आणि त्याचं पूर्ण तुम्हाला शब्द बनवायचे. सा तत्र परिगच्छती तो. त्यानंतर दुसरा आपण सेंटेन्स बनवू शकतो की अहम दुष्टम परित्यजामी. इथं काय झालं तुमचा परित्यज्य म्हणजे काय, त्याग करणे. मी दुष्टांचा त्याग करतो किंवा दुष्टांपासून लांब राहतो या अर्थी. त्यानंतर ना हे प्र मध्ये काय येतं, बालकः कथाम प्रकथयती पासून काय झालं, पूर्ण सेंटेन्स तयार केलं. त्यानंतर ना अणुवरून आपण एक सेंटेन्स बनवणार बघा, पिता बालकेन सह अनुगच्छती. इथं काय झालं, या अनुगच्छतीमध्ये अणु हा उपसर्ग आहे आणि त्याला काय लागलं, हे क्रियावाचक शब्द लागला. त्यानंतर ना निस कंदुकः हस्तात निस्सरती. ठीक आहे, असे तुम्हाला काय आहेत 5 तुमचे मार्क्स इथंच फिक्स होऊन जातात. केव्हा, जेव्हा तुम्ही काय करता, हे 5च्या 5 उपसर्ग प्रिपेअर करता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अधोदत्त ही स्ववाक्येषु योजयते. इथं सुद्धा तुम्हाला काय करायचंय, सेंटेन्स बनवायचं आहे. ठीक आहे, आता सेंटेन्ससाठी तुम्हाला बनवायला दिलेलं पहिलं आहे ते लिखत्वा. आता लिख प्लस त्वा, आता याच्यापासून तुम्हाला पहिल्यांदा वर्ड बनवायचा आहे, शब्द बनवायचा आहे. लिखत्वाचं काय येणार, लिखित्वा हा शब्द येणार, लिख प्लस त्वा लिखित्वा. मग सेंटेन्स काय बनणार त्याचं, सहलेखम लिखित्वा पठती. त्यांना लिहिलेला लेख तो काय करतो, वाचतो. त्यानंतर ना कथ प्लस तुमन ह्याचं काय तर कथितुम. बघा काय, सा कथाम कथयितुम इच्छती. त्यानंतर ना कृष्ण सर्प म्हणजे काळा साप. कृष्ण सर्प बिलात आगच्छती म्हणजे काळा साप काय झाला, बिळामध्ये आला. त्यानंतर ना तुमचं काय आहे, नीलकमलम सरोवरस्य शोभा वर्धयती म्हणजे नीलकमल काय करते, सरोवराची शोभा वाढवते. असे तुम्हाला काय करायचे, वाक्य बनवायचे आहेत. हे वाक्य बनवली की इथे तुमचे काय होतात, 5 मार्क्स फिक्स होऊन जातात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, धातू रूपाणी वर्ण येते. इथं पण जर तुम्ही धातू जर सगळे पाठ केले तर इथं काय होतात, धातूंचा तुमचं एक SQ फिक्स होऊन जातं. इथं तुम्हाला 5 मार्क्स सहज भेटू शकतात. तुम्हाला धातूंचे टेबल दिलेले आहेत, ते तुम्हाला मी वह मह ते तुम्हाला धातूंचे टेबल काय करायचे, पाठ करायचे. हे धातूंचे टेबल तुम्ही पाठ केले की इथले 5 मार्क्स तुमचे फिक्स होऊन जातात. आता धातू रूपाणी वर्ण येतं म्हणजे तुम्हाला धातूंचे रूप ओळखायचे. पहिला आहे लेखी शामह मध्ये काय येतं, लिख हा मूळ धातू येतो. लिख म्हणजे तुम्हाला मूळ धातू पहिल्यांदा लिहायचा आहे, लिख हा मूळ धातू. त्यानंतर ना 6व्या गणातला धातू आहे, परस्मैपदी आहे, द्वितीय भविष्यकाळ. हे काय आहे, द्वितीय भविष्यकाळ आहे. त्यानंतर ना उत्तम पुरुष बहुवचन लुटलकार. हे एवढं लिहिलं की तुम्हाला इथं काय भेटून जातो, 1 मार्क भेटून जातो. त्यानंतर ना अकथयत, दुसरं काय तुमचं अकथयत मध्ये कथ हा मूळ धातू आहे. कथ हा मूळ धातू आहे. त्यानंतर ना 10व्या गणाचा धातू आहे तो परस्मैपदी आहे, प्रथम भूतकाळ, प्रथम पुरुष एकवचन, लंग लकार हे आहे. त्यानंतर ना जायते. नेक्स्ट क्वेश्चन, जायतेमध्ये जन हा मूळ धातू आहे, 4थ्या गणातला आहे, आत्मेनपदी आहे. नंतर ना लट लकार, कोणता आहे तो लकार, लट लकार आहे, प्रथम पुरुष एक वचन. ठीक आहे, नेक्स्ट वर्धस्व मध्ये वर्ध हा काय आहे, तुमचा मूळ धातू आहे, पहिल्या गणातला आहे, आत्मेनपदी आहे, लोट लकार, मध्यम पुरुष एक वचन. त्याच्यानंतर ना पश्यतू मध्ये पश्य हा मूळ धातू आहे, पहिल्या गणातला हा धातू आहे. त्यानंतर परस्मैपदी आहे, लोट लकार, प्रथम पुरुष एक वचन. आता हे गण वगैरे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. सिलेबस कॉपीमध्ये सगळ्या तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेलं आहे, त्यानुसार सिलेबस कॉपीनुसार तुम्हाला काय करायचं ते फॉलो करायचं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन.
अधोदत्ते रेखांकितानां पदानां अधोदत्ते रेखांकितानां पदानां संबंध विशदी कृत्वा निश्चयीकृत्या तद अनुसृत्य पदानां अर्थ लिखतो. म्हणजे काय की तुम्हाला काय करायचं इथं कारक संबंध लिहायचा आहे. म्हणजे तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे, सेंटेन्समध्ये जो शब्द अंडरलाईन केलेला आहे त्याचा तुम्हाला कारक संबंध ओळखायचा आहे. आता हा कारक जर तुम्ही केलं तर इथं तुमचा एक 5 मार्क्सचा एसएक्यू फिक्स होऊन जातो. कारक संबंधासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला कारक संबंध दिलेला आहे बघा याच्यामध्ये. एवढे जर तुम्ही केलं तर तुमचे 5 मार्क्स काय होतात फिक्स होतात. बघा इथं प्रतिपदी कार्तलिंग परिणाम वचन मात्रे प्रथमा संबोधनेच कर्तुरीप्सिततमं कर्मं कर्मणि द्वितीया अकथितं च. हे असे षष्टी सप्तमी पर्यंत तुम्हाला काय करायचे कारक संबंध पाठ करायचे आहेत. त्यामुळे तुमचे हे 5 मार्क काय होणार फिक्स होऊन जाणार. ठीक आहे. पहिला आता बघा पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिलेले पहिला आहे ब्राह्म मुहूर्ते उत्तिष्ठते स्वस्थ. अधिकरण काय झालं इथं अधिकरण आणि सप्तमी कारक संबंध. दोषाः कोष्ठात शाखा अस्ति मर्माणी यांती. ठीक आहे. यामध्ये अपादाने पंचमीनुसार अपादानाने पंचमी येणार. त्यानंतर रोगी औषधेनं स्वास्थ्यम लभते. औषधेनं काय झालं हे तुमचं औषधेनं ही काय झालं अंडरलाईन केलेला शब्द आहे. औषधेनची तुम्हाला काय करायचं कारक संबंध ओळखायचा. औषधेनं काय झालं करण आणि कोणता कारक झाला तृतीया. त्यानंतर स्वस्थ नरह नित्यम अभ्यंगम आचरित. अभ्यंगम अंडरलाईन केलेला शब्द आहे. अभ्यंग कारक संबंध काय झाला कर्म आणि द्वितीया. त्यानंतर वैद्य रुग्णाय औषधम ददाती. ज्याला द्यायचे त्याची चतुर्थी. कोणाला द्यायचे रुग्णाला औषध द्यायचंय म्हणून रुग्णाय. संप्रदाने चतुर्थी हे काय येईल तुमचा कारक संबंध येईल. नेक्स्ट एलएक्यू मध्ये तुम्हाला किती 4 एलएक्यू असतात. ठीक आहे. 10 मार्कांचे 4 एलएक्यू आहेत. बघा उचित शब्द रूपम. आता हा एलएक्यू काय उचित शब्द रूपम विलिख्य वाक्य योजित. म्हणजे तुम्हाला काय करायचंय पहिल्यांदा शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाचं काय करायचंय ओळखायचंय शब्दरूप ओळखायचंय आणि त्यापासून वाक्य रचना करायची आहे वाक्य बनवायचं आहे. आता पहिला शब्द आहे अग्नी. अग्नीमध्ये अग्नी इकारांत पुल्लिंगी शब्द आणि चतुर्थी एकवचन. म्हणजे अग्नीचं चतुर्थी काय येते अग्नये. अग्नीची चतुर्थी काय येते अग्नये. मग अग्नयेपासून तुम्हाला काय बनवायचंय सेंटेन्स बनवायचे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो अग्नये स्वाहा. अग्नये स्वाहा हे आपण काय बनवू शकतो सेंटेन्स बनवू शकतो. ठीक आहे. त्यानंतर अस्मद. अस्मद हे काय सर्वनाम आहे. अस्मद सर्वनाम षष्टी एकवचन. षष्टी एकवचन काय येतं मम. मग मम पासून तुम्ही कोणतेही सेंटेन्स बनवू शकता. काय की राम इति मम नामधेयम. मम नाम रामः असं तुम्ही काय करू शकता एखादं सेंटेन्स बनवू शकता. त्यानंतर स्त्रोतस. स्त्रोतस सकारांत नपुंसक लिंगी शब्द आहे. प्रथमा बहुवचन आहे आणि स्त्रोतांसी स्त्रवणात स्त्रोतांसी येतं. मग वाक्य आपण काय बनवणार स्त्रवणात स्त्रोतांसी. त्यानंतर पितृ हा काय आहे ऋकारांत पुल्लिंगी शब्द आहे. पंचमी एकवचन त्याचं काय येतं पितुहू. ठीक आहे. त्यानंतर भाणूचं काय येणार तुमचं भाणू उकारांत पुल्लिंगी शब्द आहे. तृतीया एकवचन आहे त्याचं काय येतं भाणुना. मग त्यापासून आपण काय बनवणार सेंटेन्स बनवणार. भानुनासह आता सेंटेन्स काय येईल बघा भानुनासह आकाशम शोभणं वर्तते. भानुनासह आकाशम शोभणं वर्तते. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे समास. मगाशीच आपण बघितलेलं समासावरून काय येतं 5 मार्क्सचा एक एसएक्यू येतो आणि 10 मार्क्सचा एक एलएक्यू फिक्स असतो. आता बघा इथं माताच पिताच आपण बघितलेलं ज्या ठिकाणी च हा शब्द येतो च म्हणजे आणि च हा शब्द येतो त्यावेळी काय असतो इतरेतर द्वंद्व. माता पितरौ हे झाला त्याचा सामासिक शब्द. इतरेतर द्वंद्व हा त्याचा झाला समास. त्यानंतर कोष्ठगत मध्ये काय येणार कोष्ठगत म्हणजे कोष्ठामध्ये असलेला कोष्ठामध्ये. मग इथं काय येणार षष्टी येणार कोष्ठस्य गतः. इथं काय येणार कोष्ठस्य गतः म्हणजे इथं काय कोणतं तत्पुरुष येणार षष्टी तत्पुरुष. कोणता समास आहे हा षष्टी तत्पुरुष.
कळते. आता हा षष्टी तत्पुरुष का, यामध्ये गत हा धातू कसा आहे, महत्वाचा आहे. नेक्स्ट दिने दिने, दिने दिने मध्ये काय येतं, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, हा काय झाला तुमचा अव्ययी भाव समास. त्यानंतर न कुंभकार, कुंभम करोती इति, हे काय झालं तुमचं उपपद तत्पुरुष, हे काय झालं तुमचा उपपद तत्पुरुष. नेक्स्ट संधीवरचाच क्वेश्चन आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मगाशी काय की एक ह्याच्यावर SQ असतो आणि एक LQ फिक्स. आता ह्यामध्ये पहिला बघा, पहिला काय आहे, अष्टव अंगाणी, अष्टव अंगाणी याचं तुमचं संधी काय येणार, अष्टावंगाणी. काय झालं, अष्टावंगाणी. आता इथं काय करायचंय, पहिलं तर अधोदत्तैहि संधी छित्वा वा योजयित्वा संधी सूत्रम च लिखित, म्हणजे संधी तुम्हाला करायची आहे, संधी सोडवायची आहे आणि त्याचं शिवाय सूत्र सुद्धा काय करायचंय तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. मग याचं अष्टवंगाणीचं सूत्र काय येतो, एचो अयवायाव, हे काय आहे त्याचं सूत्र आहे. त्यानंतर ना महाऔषधी, महाऔषधीमध्ये काय येतं, महा अधिक औषधी, ह्याच्यामध्ये सूत्र कोणतं येतं, वृद्धी रेची, काय येतं वृद्धी रेची, हे काय येतं तुमचं सूत्र येतं. त्यानंतर ना सदजन, सदजन म्हणजे सज्जन, सज्जन याचं सूत्र काय येतं, स्तोहो स्चुनाश्चू, हे काय येतं त्याचं सूत्र येतं, स्तोहो स्चुनाश्चू. त्यानंतर ना इत्योक्तम, इत्योक्तमची संधी काय येते, इति अधिक उक्तम, हे काय आलं तुमचं इको यनाची, हे कोणतं सूत्र झालं, इको यनाची. ठीक आहे. नेक्स्ट तुमचं प्रत्येक, प्रत्येक प्रति अधिक एक, काय होतं प्रत्येक, इथं सुद्धा काय येतं इको यनाची, इको यनाची. ओके. नेक्स्ट क्वेश्चन डी अधोदत्तस्य धातू प्रत्यय रूपाणी लिखत, म्हणजे ह्या धातूचे काय तुम्हाला मूळ रूप लिहायचे. आता हा सुद्धा एक 5 मार्क्सचा फिक्स क्वेश्चन असतो. 5 मार्क्सचा, 5 नाही ॲक्च्युली हे 10 मार्क्स, सॉरी 10 मार्क्स. इथं काय आहे 10 मार्क्सचा एक LQ फिक्स. जर तुम्ही ते तुम्हाला 13 प्रत्यय दिले, ते 13 प्रत्यय तुम्ही जर केले तर तुमचे काय झाले 10 मार्क्स फिक्स होऊन जातात. हे प्रत्यय आहेत बघा, तुमना, तिन, नंतर न इन, ल्यप, त्वा, शान, अनिय, द्रव्य, तवत, क्त, हे काय आहेत तुमचे प्रत्यय आहेत. हे प्रत्यय केले की तुमचे काय होऊन जातात 10 मार्क्सचा एक LQ फिक्स होऊन जातो. 13 प्रत्यय आहेत, हे 13 प्रत्यय केले की तुमचे हे 10 मार्क फिक्स होऊन जातात. नेक्स्ट आता बघा लिख, पहिलं काय आहे, पहिलं आहे लिख. लिखचं तुमचं प्रत्यय काय लागणार, शत्रू हा प्रत्यय असेल तर त्याला काय येतं अण प्रत्यय लावतो, म्हणजे लिखण. त्यानंतर ना वद अधिक त्वा, वदचा काय होतं उ होतो बघा, मग इथं काय येणार उक्त्वा. त्यानंतर ना नेक्स्ट रच तुमन, रच अधिक तुमण, रच प्लस तुमण काय होतं रचयितुम. त्यानंतर ना मन प्लस अनियर, अनिय हा शब्द लागला, प्रत्यय लागला तर माननीय, प्रत्यय लागून काय शब्द तयार होणार माननीय. त्यानंतर ना लभ, लभ प्लस शान, इथं काय होणार लभमाण. लास्ट तुमचा LQचा क्वेश्चन आहे प्रयोग परिवर्तन. प्रयोग जर तुम्ही केले तर ह्याचा यूज तुम्हाला दोन्ही पार्टमध्ये आहे. पार्ट फर्स्ट मधून पण याच्यावरती क्वेश्चन असतं जो LQला असतो 10 मार्क्सचा, आणि तुमचा पार्ट सेकंड मध्ये सुद्धा एक ह्याच्यावरनं क्वेश्चन येतो, एक 5 मार्क्सचा क्वेश्चन फिक्स असतो. म्हणजे तुम्ही जर प्रयोग केले तर ह्याचे तुम्हाला 15 मार्क्स भेटून जातात. 10 मार्क्स पार्ट 1 मध्ये आणि 5 मार्क्स पार्ट 2 मध्ये. आता इथं आपण एक गोष्ट लक्षात ठेवतो, काय एक असतं 311, काय असतं 311 आणि एक असतं 121. 311 म्हणजे काय की तृतीय विभक्ती म्हणजे कर्मणी. जर तृतीय विभक्ती असेल तर त्याचं आपण काय करतो प्रथम विभक्तीमध्ये कन्वर्जन करतो. म्हणजे बघा ब्राह्मण पुस्तकानी नयती, ब्राह्मण पुस्तकानी नयती, हे काय दिसतंय तुम्हाला, हे सुद्धा प्रथमा विभक्तीमध्ये आहे, हे द्वितीयमध्ये आहे आणि हे सुद्धा प्रथम पुरुषामध्ये आहे. तर ह्याचं आपल्याला काय करायचंय तृतीय विभक्तीमध्ये करायचंय. बघा इथं काय येणार ब्राह्मणेन, काय झालं तृतीय, पुस्तकानी, ब्राह्मणेन पुस्तकानी नियंते. त्यानंतर ना इथं बघा हे तेन, तेन म्हणजे काय झाली तृतीय झाली ऑलरेडी, हे 311च्या फॉर्ममध्ये, 311 मधून तुम्हाला काय करायचे 121च्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे तेन फलम खादते किंवा खाद्यते यायला पाहिजे इथं, ॲक्च्युली त्यांचं प्रिंटिंग मिस्टेक आहे. मग तेनचं काय येतं प्रथम विभक्ती सह येतं, सह फलम खादयती.
त्यानंतर नेक्स्ट जनाः हसन्ति जनाः हसन्ति जनैः हस्यते हे काय येणार त्याचं तुमचं प्रयोग परिवर्तन येणार. त्यानंतर नेक्स्ट देवदत्तः वेदम पठती इथं काय येणार तृतीया देवदत्तेनं म्हणजे इथं प्रथमा विभक्तीमध्ये होतं ना प्रथमा विभक्तीचं आपण कशामध्ये करणार तृतीयेमध्ये कन्वर्जन करणार. देवदत्तः वेदम पठती देवदत्तेनं वेदः पठ्यते देवदत्तः वेदेन पठ्यते. त्यानंतर वैद्येन औषधं दीयते इथं सुद्धा काय आहे वैद्येन कसं आहे तृतीय विभक्तीमध्ये आहे. आपल्याला तृतीय विभक्तीचं कशामध्ये करायचं असतं प्रथम विभक्तीमध्ये कन्वर्जन करायचं असतं म्हणजे वैद्यः औषधं यच्छति वैद्यः औषधं यच्छति. ठीक आहे हे तुमचं काय झालं प्रयोग परिवर्तन झालं. अशा प्रकारे हा पेपरचा तुमचा पॅटर्न आहे आणि सेम याच पॅटर्न तुमचा क्वेश्चन पेपर येत असतो नेहमी. सिलेबस कॉपीमध्ये ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहे पहिलं तर तुमचा तर स्मार्ट स्टडी आपल्याला पेपरला टाईम खूप कमी राहिलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते स्मार्ट स्टडी आणि स्मार्ट स्टडी करायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला सिलेबस कॉपी बघायला पाहिजे. सिलेबस कॉपीनुसार तुम्ही काय करणार अभ्यास करणार बघायचं कोणत्या पॉईंटला वेटेज किती आहे वेटेजनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं संस्कृतमध्ये खूप चांगल्या प्रकारे स्कोअर होऊ शकतो. ठीक आहे थँक्यू.